हॅलो. आज मी स्वलिखित असं काहीच सादर करत नाही आहे, पण एक अतिशय सुंदर पुस्तक हाती लागलं आहे. माझे मामा अमोल पंडित त्यांनीच लिहिलेलं आहे. खूप भन्नाट लिहिलं आहे. एकनेक शब्द काळजाला भिडेल असं आहे. सो अगदीच राहवलं नाही त्यातलं काहीतरी वाचून दाखवून सादर करण्यासाठी. सो त्यातलंच थोडंसं काहीतरी वाचून दाखवते आहे. दप्तर. विषयच किती सलगीचा आहे. आमचं दप्तर अगदी हलकं असायचं. वह्या पुस्तकं सगळं मिळून जेमतेम 7-8 नग. जोडीला कंपास पेटी, डबा आणि हो, एक रफ वही. कधी चित्रकला व हस्तकलेची वही, रंगपेटी, बस इतकंच. वह्यांमध्ये कोंबडीचे पाय नाचलेत म्हणून वाटणारं न्यून त्यात नसायचं. लाल रेघांनी वही माखली तर अशी भीतीही त्यात नसायची. कमी गुण मिळाल्याची खंत असायची कधी कधी, पण त्याची लाज कधी नसायची. शिक्षकांना बरोबर समजत असे कुणाच्या मेंदूवर घड्या कमी आहेत ते. मग ते आधी घड्या पडून द्यायचे. अगदी खरं, शपथ. घड्याच नसतील तर आज जे आठवतंय ते सगळं लक्षात राहीलच कसं? आणि हे सगळं त्यांचं बोलणं ते आमचा मेंदू असंच चालायचं. त्यामुळे दप्तरावर कसलाच भार नसायचा. दप्तरात भरपूर मोकळी जागा असायची. इतकी की खेळायचं अख्खं मैदान मावायचं त्यात. भरपूर खेळायची आणि व्रात्यपणा करायची मुभा त्यात असायची. बँकेच्या लॉकरसारखी आमचा सगळा वेडेपणा दडवण्याइतकी जागा त्यात असायची. मोरपिसं, पोस्टाची तिकीटं, नट्यांचे फोटो, सोरटवर जिंकलेल्या वस्तू, वडापावचे पैसे, त्या वयात वाचू नये असं एखादं पुस्तक आणि काय काय सगळं सगळं मावायचं त्यात. गच्च भरलं की कधीतरी काहीतरी सांडून गडबड व्हायचीच. मग पुन्हा सगळं रिकामं करून नव्याने भरपूर जागा तयार व्हायची नव्या गोष्टींसाठी. पालकांच्या अवास्तव अपेक्षांचं ओझं नसायचं त्यात. आपलं पुढे कसं होणार याची अवेळची चिंता नसायची त्यात. स्वतःबद्दलच्या अवास्तव जाणीवांचं अवडंबर नसायचं त्यात. स्पर्धा, ईर्ष्या, असूया सगळं असायचं, पण ते सगळं विसरून जायची उपजत वृत्तीही असायची त्यात. ज्या वयाचे होतो त्या वयाला पेलवेल इतकंच सामान भरू द्यायचं ते दप्तर. जास्त काही भरायला गेलो ना की खरंच जागाच नसायची त्यात. आमचं दप्तर अगदी हलकं असायचं.